नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. मला स्वामींच्या नावाने व्हिडिओची सुरुवात करायलाही आवडतेच. तुम्हाला माहिती आहे, चॅनल कुठलंही असो, माझ्या स्वामींच्या नावाने, त्यांच्या नावाच्या गजराने सुरुवात ही व्हायलाच हवी. तर चला, आजचा टॉपिक जरा वेगळा आहे, बरोबर? ठीक आहे, बोलूया आज ह्या टॉपिकबद्दल. बऱ्याच जणांचे कमेंट्स आले होते, मला मेसेजेस पण आले, पर्सनली DM आले इंस्टाग्रामवर की ताई ह्या विषयावर बोला. कारण काय आहे ना, आयुष्याच्या सगळ्या वळणावर, सगळ्याचं वळणावर, म्हणजे अगदी लहान मुलापासून तर अगदी वयस्कर माणसापर्यंत, म्हणजे वयस्कर व्यक्तीपर्यंत ही गोष्ट घडत असते. तर आज मी जे बोलणार आहे ना, ते कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडलं असेल. आणि खरं सांगू, हा व्हिडिओ बनवायच्या मागे, म्हणजे बनवताना माझ्याही डोळ्यासमोर काही चेहरे आले खरंच. कारण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला अचानक जाणवतं, अरे ही माणसं माझ्यावर प्रेम करतच नव्हती, त्यांना फक्त आणि फक्त माझी गरज होती. हां, गरज. आणि तेवढ्याच पुरतं त्यांनी माझा विचार नाही, वापर करून घेतला. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की फोन फक्त काम असलं की येतो, मदत हवी असली की आठवण येते, पण तुम्ही एकदा आज मला जमत नाही, आज मला जमणार नाही, किंवा माझ्याकडून होणार नाही, असं तुम्ही कधी कोणाला म्हटलंय? आणि असं जर तुम्ही इनकेस म्हटलं तरी, तर लगेच समोरच्याचा आवाज बदलतो, बरोबर? किंवा तो हळूहळू दूर जाऊ लागतो. अरे अरे आवाज येत नाहीये, असं होतंय, तसं होतंय, होतं ना? हां, जर असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण कोणालाही दोष देणार नाही आहे आणि कोणालाही दोष द्यायला बसलेलो नाही. आज आपण स्वतःला ओळखायला शिकणार आहोत. स्वतःलाच ओळखायला शिका, कारण तेच महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी खूप जणांना लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, नेहमी चांगलं वागायचं, चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं, नाही म्हणायचं नाही, मदत करायची. आणि हे खरं सगळं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, चांगुलपणा आणि स्वतःचा वापर होऊ देणं, या दोन्ही गोष्टी एकसारख्या आहेत का? नाही ना? तर आपण अनेकदा या दोघांमध्ये फरक कधीच करत नाही. आपण फक्त चांगुलपणाचा विचार करतो. मला एक ताई भेटल्या होत्या, त्या म्हणाल्या, ताई मी सगळ्यांसाठी धावत असते, नातेवाईक असो, शेजारी असो, घरातले असो, कोणी काही म्हटलं ना की मी नाही म्हणूच शकत नाही. पण जेव्हा माझं ऑपरेशन होतं ना, तेव्हा माझ्या चौकशीला 4 लोकही आले नाही आणि मलाच एकटीला सगळं करावं लागलं. त्यांना हे सांगताना म्हणजे खरं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मला तेव्हा जाणवलं, माणसाला दुखावतं ते काम नाही, तर एकतर्फी नातं जे फक्त एकतर्फी असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमचा वापर करतात ना, तर सुरुवातीला खूप गोड बोलतात, खूपच गोड बोलतात. अगदी अगं तू कशी आहेस, कसं चाललंय सगळं, असं असतं, बरोबर? त्यांना तुमचा स्वभाव माहिती असतो की तुम्ही नाही म्हणू शकत नाही, हे त्यांना माहिती असतं. आणि मग हळूहळू प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून राहतात. पण एक दिवस तुम्ही थकता आणि आज नाही जमत एवढंच म्हणता, तिथूनच त्यांचं खरं रूप दिसायला सुरुवात होतं. खरं तर ते तुमच्या मनात नसतं बरं का, की आज नाही म्हणायचं कसं, आज बरं नाही ना, आज जमणार नाही ना. पण त्याच वेळेस खरं तर त्यांचं खरं रूप दिसायला सुरुवात होते. कधी कधी हा वापर पैशांचा नसतो, तो भावनांचा असतो. काही लोक सतत त्यांचं दुःख सांगतात, तासनतास बोलतात, तुम्ही त्यांना समजावतात,
त्यांच्यासोबत उभे राहता. पण एक दिवस तुम्ही म्हणालात, आज माझं मन ठीक नाही आहे, आज माझी तब्येत बरी नाही आहे, तर त्यांच्याकडे परत तुमच्याकडे येण्याचा वेळ नसतो, म्हणजे येण्याकडे कल नसतो. मग स्वतःलाच एक प्रश्न विचारा तुम्ही, की हे नातं खरंच दोघांचं आहे का, की फक्त मीच एकटी जपतेय किंवा मीच एकटा जपतोय. बरोबर. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना वाटतं मी नाही म्हटले तर लोक काय म्हणतील, मला वाईट बोलतील. कोणाला काही पडलेली नाही आहे, खरंच कोणाला काही पडलेली नाही आहे. जे नातं तुमच्या एकासाठी आहे तर ते फक्त एकाचसाठी आहे. समोरच्याला दुसरा पर्याय ऑलरेडी उभा असतो. ठीक आहे. ते नातं आधीपासूनच मजबूत नसतं, त्याच्यामुळे ते पुढेही टिकणारं नसतं. त्यामुळे तुम्ही तिथून हलवू शकता. कारण खरं नातं तुमच्या होकारावर नाही तर तुमच्या माणुसकीवर टिकतं ना. बरोबर. आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं, सगळ्यांपासून दूर जायचं का? अजिबात नाही. फक्त एक छोटासा बदल करायचा. प्रत्येक वेळी स्वतःला विचारायचं, मी हे मनापासून करतेय की फक्त समोरच्याचं मन जपायला करतेय, किंवा फक्त समोरचा नाराज होऊ नये म्हणून करते. जर उत्तर दुसरं असेल तर थोडं थांबा, विचार करा. कारण प्रत्येक वेळी स्वतःला विसरून चालत नाही. स्वतःला विसरून दुसऱ्याला आनंद ठेवण्यात खरी मजा आहे ॲक्च्युली मजा. पण स्वतःला विसरून दुसऱ्याला आनंदी ठेवणारी व्यक्ती ही एक दिवस पूर्णपणे आतून रिकामी होते हो. आणि हो, हे सासरमध्येही होतं, माहेरमध्येही होतं, मैत्रीतही होतं, अगदी मुलांबरोबरही होतं. कधी कधी होतं मग मुलांचंही असतं, हा आई काय तू फक्त तुझंच करते, असतं मुलांचं हे. म्हणून हा विषय फक्त एका नात्याचा नाही, तर हा आपल्या स्वतःच्या स्वभावाचा आहे. स्वभाव जो मूळ आहे. बरोबर. आज मी तुम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी देणार आहे बरं का. माझ्या व्हिडिओजमध्ये ॲक्टिव्हिटी ही असणारच आहे. तुम्ही करत नाही हा भाग वेगळा, पण मी करायला लावते हा भाग वेगळा. कारण एक म्हणजे असं मोटिवेशनल स्पीकर म्हणण्यापेक्षा, असं मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही, पण तुमची एक जवळची मैत्रीण, तुमच्या मनातलं जाणून घेणारी मैत्रीण, ही जर का तुम्हाला काही करायला लावते तर ते तुम्ही करायला हवं ना. कारण मी तुम्हाला जज नाही करत, मी तुमच्याशी जजमेंटल वागत नाही, तुम्ही कसेही असा. बरोबर. त्यामुळे माझी सांगितलेली ॲक्टिव्हिटी तुम्ही केली तर तुमचाच फायदा आहे. त्यामुळे आज रात्री झोपण्याआधी एका कागदावर 5 माणसांची नावं लिहा आणि प्रत्येक नावासमोर एकच प्रश्न लिहा, या नात्यात मी जितकं देते तितकंच मला मिळतं का? इथे पैशांचा विचार करू नका. वेळ, आदर, प्रेम, साथ याचा विचार करा. पैसे नाही. तुम्हाला वेळ किती दिला जातो, वेळ किती मिळतो, आदर, प्रेम, साथ किती असते, यावर ते अवलंबून आहे. ठीक आहे. उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल, तुम्हाला थोड्या प्रश्नांमध्ये टाकू शकतं. ठीक आहे. त्यामुळे शेवटी थोडंच सांगते, एवढंच सांगते, चांगलं असणं कधीही सोडू नका, पण इतकंही चांगलं बनू नका की लोकांना तुमची किंमतच राहणार नाही. कारण माणूस जेव्हा स्वतःची किंमत विसरतो ना, तेव्हा जगही त्याची किंमत करत नाही. कारण कसं होतं, तेव्हा त्याला वाटतं रे याला स्वतःचीच काही पडलेली नाही आणि आपण काय याचा विचार करायचा. म्हणूनच मागे मी बोलले होते, कमी बोलायला शिका, स्वतःची किंमत वाढवा. असेच एकामेकांना अडकलेले आपले टॉपिक्स आहेत. म्हणून हा चॅनल तुम्हाला खूप आवडणार आहे. हे माझं बोलणं तुम्हाला खरंच तुमचं स्वतःचं वाटणार आहे. खरंच. ठीक आहे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा आहे. माझ्या मनातला हा प्रश्न आहे. हा तुम्हा सर्वांनी नीट ऐकायचा आहे. ठीक आहे. नीट ऐकायचं आहे. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का की जेव्हा तुम्हाला जाणवलं की समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नव्हती, ती फक्त तुमचा वापर करत होती? असा कधी अनुभव आलाय का?
आणि ती व्यक्ती कोण होती, कसं होतं. कमेंटमध्ये जर तुम्हाला नाही लिहिता आलं की माझे घरचे वाचतील असं वगैरे असेल तर हरकत नाही, तुम्ही कुठल्याही पद्धतीने माझ्याशी शेअर करू शकता. हो आहे ताई एवढंच बोललं तरी चालेल. ठीक आहे, तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही आहे ॲक्च्युली तिथे, पण त्या दिवसाने तुम्हाला काय शिकवलं, काय शिकलात तुम्ही, म्हणजे काय तुम्हाला डोक्यात ठेवावं लागलं, एवढं तुम्हाला ते कमेंटमध्ये लिहायचं आहे बरं का. तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी योग्य उत्तर कसं द्यायचं किंवा योग्य गोष्ट कशी करायची, म्हणजे योग्य वेळी डोळे कसे उघडे ठेवायचे आणि उघडायला लावायचे ह्याची मदत नक्कीच करेल. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखणं हा स्वार्थ नाही, स्वतःबद्दल विचार करणं हा स्वार्थ नाही, तर ती स्वतःवरची जबाबदारी आहे. कारण आपण महत्त्वाचे आहोत, बरोबर. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडलाच असेल. ह्याचा पुढचा भाग हवा आहे का, कमेंट करा. पुन्हा भेटूया परत अशाच एका मनात घर करणाऱ्या विषयासोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.